प्रत्येक महिन्यात शेवटी एक लाईट बिल पाठवलं जातं, ज्याच्या फ्रंट पेजला बॅक साईडला भरपूर असे डिटेल्स असतात ज्या आपल्याला माहित नसतात. आणि सध्या सगळीकडे एकच धुमाकूळ झालेलं आहे की स्मार्ट एनर्जी मीटर लागल्यामुळं लोकांचं म्हणणं आहे की बिलांमध्ये खूप वाढ झालेली आहे. आणि मी मान्य पण करतो काही काही ठिकाणी तशा मिस्टेक्स वगैरे झालेल्या आहेत की बिल खूप लोकांना जास्त येत आहे. मग बिल जास्त आलं तरी पण काय करायचं तुम्हाला मी सांगतो. आणि तुमचे बिल जास्त का येत आहे त्याच्या मागचं पण थोडं कारण समजून घ्यायचा प्रयत्न करा. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आपल्या घरी जे लाईट बिल येतं त्याची थोडीफार माहिती आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे फ्युचर रेफरन्ससाठी, जे आपण दुसऱ्यांना पण सांगू शकता. व्हिडिओला पूर्ण बघायचंय आणि मॅक्झिमम लोकांना शेअर करायचं, कारण त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. सगळ्यात पहिलं तर आपलं लाईट बिल जे असतं ते या प्रकारचं असतं, तुम्हालाही माहित आहे. तुम्ही जर फ्रंट पेज बघितलं लाईट बिलचं ते या प्रकारचं आहे. तुम्ही इथं बघू शकता वर आपला एक कंझ्युमर नंबर असतो जो मी इरेज केलेला आहे, कारण हे माझं मीटर आहे. खाली तुमचं नाव असतं, लाईन कोणत्या येलो. ऍक्च्युली हे जे लाईट बिल दिसत आहे 3 फेजचं आहे बरं, सिंगल फेजचं नाही, कारण मी इथं 3 फेज यूज करतो म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. सिंगल फेजचं बी थोडंफार असंच असतं की वेगळं नसतं. इथं तुमचं अमाऊंट वगैरे दिलेलं असतं, QR कोड पण मेन्शन केलेला असतो, ज्या QR कोडवर तुम्ही स्कॅन करून तुमचं पेमेंट करू शकता. तर सगळ्यात महत्वाचा पॉईंट काय, मी मंजूर लोड किती केलेला आहे तुम्ही इथं बघू शकता. हा मंजूर लोड असतो आपला. तर माझा मंजूर लोड किती आहे, 6 किलोवॅट आहे. जर तुम्ही सिंगल फेजचे ग्राहक असाल तर 1 किलोवॅट 2 किलोवॅट 3 किलोवॅट पर्यंत तुम्ही लोड मंजूर करू शकता. 3 फेजला लोड मंजुरीची जी कॅपेबिलिटी असते ती थोडी जास्त असते. ठीक आहे. फ्रंट पेजवर एवढी काही माहिती नसते. फ्रंट पेजवर अजून 7 ते 8 महिन्याचा पूर्ण टॅरिफ असतो की तुम्ही जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये किती युनिट यूज केले. जसं एक लाईट बिल मला असं आलं होतं की प्रत्येक महिन्याला 142 युनिट 142 युनिट 142 युनिट दिलं होतं. 2-3 महिन्यापेक्षा जास्त जर तुमचे युनिट रिपीट होत असतील तर समजायचं त्यांनी ते ऍव्हरेज लाईट बिल तुम्हाला पाठवलेलं आहे. उदाहरण देऊ, समजा जुलै महिन्यामध्ये मी 120 युनिट यूज केले आणि त्याच्या पुढचा जो महिना ऑगस्टला मी पूर्ण महिना घरी नव्हतोच. तर MSEB वाले काय करतात की पूर्ण महिन्याचं लाईट बिल जर त्यांना जजमेंट येत नसेल तर मागल्या महिन्याच्या जवळपासचे लाईट बिल तुम्हाला पाठवून देतात. म्हणून आपण बोंबलत बसतं की यार लाईट बिल कसं काय जास्त आलं. सो 3-4 महिन्याचं लाईट बिल जर तुम्हाला कंटिन्युअसली रिपीट दिसलं, सब डिव्हिजन ऑफिसला जाऊन त्यांना कंप्लेन करा. तुमच्या मीटरचे फोटो वगैरे दाखवून त्यांना क्लिअरली सांगा की आम्ही लोड कसल्याच प्रकारचा ऑन केला नव्हता, तुम्हाला चेंजेस करून दिले. सगळ्यात मेन फंड आहे की मॅक्झिमम लोकांना जे आपल्या घरी लाईट बिल येतं त्याच्या मागलच्या या डिटेल्स माहित नाहीयेत. ज्या डिटेल्स माहित असणं इतकं गरजेचं आहे की मी तुम्हाला सांगू बी शकत नाही, कारण ही गोष्ट एकदम महत्वाची आहे. सध्या लोक बोंबलतात की सर लाईट बिल खूप जास्त येते, लाईट बिल खूप जास्त येते, लाईट बिल जास्त येते. मी मान्य करतो लाईट बिल जास्त येते, पण त्याच्या मागचं कारण बी तर समजून घ्या ना. जेव्हा तुम्ही तुमचं लाईट बिल एक उलट्या डायरेक्शनला करता, ऐकताय मी काय सांगतो, तेव्हा त्याच्या बॅक साईडला त्याचा टॅरिफ दिलेला असतो. टॅरिफ म्हणजे काय, तुम्ही किती युनिट कंझ्युम केले त्याच्यानुसार तुम्हाला रेट लावला जातो ना. हा जो रेट असतो तो वेगळा असतो. भरपूर लोकांना वाटते की एका युनिटचे 5 रुपये म्हणजे तुम्ही किती बी युनिट वापरा 5 रुपये, काय असं नाहीये. रेटचे वेगवेगळे प्रकार असतात, टॅरिफचा वेगवेगळा प्रकार असतो. त्याच्यातला एक प्रकार मी तुम्हाला सांगत आहे. सगळ्यात पहिलं तर जर तुमच्या घरी सिंगल फेज एनर्जी मीटर असेल, तसं इथं माझं 3 फेज आहे म्हणून जो फिक्स शुल्क आहे तो 430 रुपये. इट्स अ फिक्स कॉस्ट. एनर्जी मीटर तुम्ही घरात लावता ना त्याचं भाडं आहे. जर तुमचं सिंगल फेज असेल तर 130 रुपये आहे. म्हणजे मी वीज वापरू की न वापरू मला 430 रुपये भरणं आहे. पण जर तुम्ही सिंगल फेज वापरत असाल तुम्हाला 130 रुपये कंपल्सरी भरणं आहे. त्याच्यात बी महत्वाची इन्स्ट्रक्शन, जर तुम्ही नंबर ऑफ युनिट 100 पर्यंत वापरले, 1 युनिट पासून ते 100 युनिट पर्यंत तुमचं लाईट बिल एका युनिटच्या मागे असतं 4.28 रुपये, म्हणजे 4 रुपये 28 पैसे, जे खूप कमी आहे बरं. ऐकताय का. जर तुम्ही 100 युनिटच्या वर गेले 300 युनिट पर्यंत जर तुम्ही वीज वापरली तर त्याचा टॅरिफ वाढतो, डायरेक्ट 11 रुपयाला जातो. म्हणजे दुप्पट नाही डायरेक्ट तिप्पट म्हटलं तरी चालेल. हे लोकांना माहित नाही. सो प्रयत्न करा, एक तर 100 युनिटच्या अलीकडे राहा. 100 युनिटच्या वर तुम्ही एक बी युनिट गेले तर तिथून पुढचा जो टॅरिफ आहे तो बदलतो. 11 रुपयाच्या हिशोबाने तुम्हाला टॅरिफ लागतो. जर तुम्ही 300 ते 500च्या मध्ये गेले तर टॅरिफचा रेट आहे 15 रुपये 38 पैसे. तो भयानक वाढला अजून. जर तुम्ही 500 ते 1000 युनिट मध्ये असाल तर 17 रुपये 68 पैसे. आणि जर 1000 युनिट पेक्षा जास्त पण असतील तर तिथून पुढचा रेट जो असतो तो तुमचा फिक्स असतो. म्हणजे तात्पर्य काय, जेवढं प्रयत्न करा, जर तुमच्या घरात इक्विपमेंट नसतील ना तर 100 युनिटच्या अलीकडे राहायचा प्रयत्न करा. 100 युनिट बी यूज केले तर 428 रुपये तुमचा तो टॅरिफ, आणि 130 ऍडून एक नियर अबाउट 700-800 रुपयाच्या जवळपास तुम्हाला बिल यायला पाहिजे. लोक काय विचार करता माहिती आहे का, गुट्टे सर 428 हे झाले आणि फिक्स रेटचे 130 हे झाले, मग एवढंच लाईट बिल येतं का. नाही,
याच्या व्यतिरिक्त बी वेगवेगळे चार्जेस असतात जे MSCB ला आपण पे करतो वेगवेगळ्या माध्यमातून. भरपूर लोकांना तर हे पण माहित नाही की MSCB ला आपण टॅक्स पण पे करतो लाईट बिलाचा. कसं काय मी सांगतो. आता हे जे चार्जेस असतात ना हे भरपूर लोकांना माहित नाहीत, पण मला असं वाटतं की चार्जेस तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. सो हा कॉलम पण तेवढाच महत्वाचा आहे जेवढं पेज आहे. ते घरी जे तुमचं लाईट बिल पाठवलं जातं ते काही टाइमपास नसतो, त्याच्यावर प्रत्येक गोष्ट दिलेली असते. उदाहरणार्थ सगळ्यात पहिला तर तुमचा फिक्स आकार असतो, स्थिर आकार जो फिक्स शुल्क असतो तो असतो 130 रुपये. हा 3 पेज आहे म्हणून 440 आहे, तुम्हाला 130 रुपये हे कंपल्सरी आहे. बरं आपण ऍडिशन करून बघू. आपण एक एक्झाम्पलच घेऊ की जर तुम्ही 100 युनिट वापरले तर तुम्हाला किती रुपये लाईट बिल येईल. ठीक आहे, तर 130 रुपये तुमचे किती झाले, हे झाले फिक्स चार्ज जो तुमच्याकडून वसूल केला जातो. नंतर आहे वीज आकार. आता इथं किती आलंय माझं 2416, तर मी किती युनिट कंझ्युम केले ते नंतर बघू. आपण किती युनिट कंझ्युम केले 100. 100 रुपये गुणिले किती झाले 4 रुपये 48 झाले 428 रुपये. ठीक आहे, हा तुमचा टॅरिफ आहे 100 युनिटच्या अलीकडे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वहन चार्ज पण तुमच्याकडून वसूल केला जातो. वहन चार्ज म्हणजे काय, इलेक्ट्रिसिटी जनरेट होण्यापासून ट्रान्समिट डिस्ट्रीब्युशन मध्ये जेवढे काही पोल इक्विपमेंट्स वायर येतात त्यांचा एक चार्ज असतो. एका युनिटच्या मागे ₹1.5 ₹1.47 म्हणजे ₹1.5 पकड. आपले 100 आहेत ना, म्हणजे 150 रुपये आपले याचे झाले. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडून टॅक्स वसूल केला जातो 16%, जो कधी कधी 17% पर्यंत पण जातो. आता आपले किती 428 रुपये झालेत ना, 428 रुपयाचे 16% तुम्ही किती पकडून चला, 10% किती होतात 48 रुपये. नाही 42 रुपये. 42 रुपये ते पुढचे म्हणजे किती झाले तुमचे 16%. 428 16% म्हणजे किती म्हणू शकता तुम्ही, जवळपास पकडून चला हे झाले 42 आणि 42 तुमचे किती झाले 80 रुपये. एक काम करा, राऊंड फिगर मी 100 रुपये पकडून चालतो, चालेल, लेट इट बी. त्याच्यानंतर वीज विक्री इथं खूप कमी दाखवलेला आहे जो लागत नाहीये तुम्हाला. आणि याच्यामध्ये इंधन समावेश चार्ज पण आहे 37 रुपये. ऍक्च्युअली 37 नसतो, तो तुम्हाला 10 रुपये असतो सिंगल फेज वाल्याला. इंधन चार्ज म्हणजे काय की हे जो आपण जे पॉवर स्टेशनमध्ये दगडी कोळसा वगैरे युज करताय त्याचा चार्ज किंवा त्याची प्राइस कमी जास्त होत राहते. सो त्याचा पण 10 रुपये चार्ज तुमच्याकडून वसूल केला जातो. ते किती झाले बघा बरं जरा तुम्ही. हे 8 जशाला तसे 5 आणि 2 7 8 9 10 हात चाला 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 अप्रॉक्सिमेटली 908 रुपये तुम्हाला पे करावे लागतात. भरपूर लोकांना वाटते की फक्त 428 रुपये लाईट बिल येईल, असं नाहीये. हे वेगवेगळे चार्जेस पण MSCB त्यामध्ये ऍड करून देते, ज्याच्यामुळे तुमचं लाईट बिल 900 किंवा 850च्या दरम्यान येतं. सो या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं. सो प्रयत्न करा की तुम्ही जेवढं जमल तेवढं कमी युनिट वापरता येतील, आणि जेवढं तुम्ही जास्त युनिट वापराल तेवढा टॅरिफ रेट वाढत जातो. म्हणून आपण बोंबलता की लाईट बिल एवढं जास्त कसं काय लागलं, कारण रूल्स अँड रेग्युलेशन बदलले आहेत. त्याच्यात बी 2026 ला एक नवीन नियम लागू झालेला आहे की तुम्ही कुठल्या वेळेला किती इलेक्ट्रिसिटी वापरता, कुठल्या वेळेला किती इलेक्ट्रिसिटी वापरता त्याच्यानुसार तुम्हाला चार्ज लावला जाईल. तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये मेन्शन करेल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्युरी आली कमेंटमध्ये मेन्शन करा, मी नक्कीच त्याला रीड करून तिथे रिप्लाय किंवा तो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल. धन्यवाद.